सच का साथ SS न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागत असतानाच उदगीर नगर परिषदेचे स्वीकृत नगरसेवक निवडण्याची आज प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि आपण इथं पाहू शकता की भाजपा महायुतीचं बहुमत आहे आणि काँग्रेसचे 5 नगरसेवक आहेत। त्याप्रमाणे 3 स्वीकृत नगरसेवक हे भाजपा महायुतीचे त्यांच्या संख्याबळानुसार येऊ शकतात, पण काँग्रेसचे 5 नगरसेवक असताना त्यांचाही एक स्वीकृत नगरसेवक निवडून आला असता, परंतु MIMचे 2 इथे मत आहेत। त्यांचा पाठिंबा बहुतेक काँग्रेसला न मिळता भाजप महायुतीच्या उमेदवाराला मिळाल्यामुळं त्यांचा विजय झाला असं चित्र दिसत आहे। काँग्रेसचे नगरसेवक व शहराध्यक्ष मंजूर खान पठाण साहेब आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। काल 15 तारीखला कलेक्टर ऑफिसला गट स्थापना झाला। स्वीकृत सदस्याचा फॉर्म भरण्यात आला। तिथं 3 गट स्थापना झाले होते, एक राष्ट्रवादी आणि एक भाजप आणि एक काँग्रेस। 4था गट नाही होता। त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे 20 उमेदवार मतदान आहेत नगरसेवक आणि 13 भाजपचे आणि एक नगराध्यक्ष असा 14 त्यांचे आणि काँग्रेसचे 5। आता हे 3 गट होते, या 3ही गटामध्ये असं ठरलेलं तर नोंद झाली आणि दुसरा 4था होता म्हणलं तर MIM त्यांचे 2 नगरसेवक निवडून आलेले आहेत, मगर ते गटामध्ये नाहीत। त्यांनी आता तिथं त्यांनी पत्र दिले कलेक्टर ऑफिसला, भाजपचे 4 भाजपचे आणि 2 MIMचे असं पत्र देऊन इथं आज पीठासीन अधिकारीला पत्र दिले। त्यांनी MIMचे 2 नगरसेवक पत्र दिले आणि आम्हाला पाठिंबा ह्यांना दर्शविले, हे भाजपचे उमेदवार जे होते त्यांना। आणि इथं त्यांना पीठासीन अधिकारीला आम्ही विचारलो, हे घेता येते का तुम्हाला? पीठासीन अधिकारी असं म्हणतात की बाबा मी डिसिजन घेतले, मग तुम्हाला माझ्या वरिष्ठाला हे करा, तुम्ही का बोलायचं त्यांना बोला, असं पीठासीन अधिकारी माननीय नगराध्यक्ष मॅडम असं सांगतील। तिथं माझ्या मताने तर असं घेता येत नाही। जे 4था उमेदवार होते त्यांना ह्या पद्धतीने घेता येत नाही। जे गट आहे त्याच्यामधूनच घ्यावं लागते, गट सोडून घेता येत नाही। मला जितकं माहिती आहे त्या हिशोबानं आमचे अहमदभाई सर्वरचं भरलेला होता आम्ही 3ऱ्या गटामधून। त्यांचं मतदानामध्ये कमी दाखल आहे, त्यांचं 5 मतदान आहेत म्हणून, आणि त्यांची संख्या 4 भाजपचे आणि 2 MIMचे असं 6 दाखवून त्यांना घोषित केले त्यांनी। आता MIMचे काय, तिथं मुस्लिमच्या नावावरून मुस्लिमचे मतदान घेऊन निवडून येतात, मग एक उमेदवार अहमद सर्वर मुस्लिम समाजाचं, त्याच्यामध्ये त्यांना न देता भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला त्यांनी पाठिंबा दिले आणि 12 नगरसेवक आहेत मुस्लिम समाजाचे, एक मुस्लिम समाजाला त्यांनी मतदान केले नाहीत। असं हे फार चुकीचं घडलेलं आहे। तिथं वार्डामध्ये मुस्लिम समाजाच्या नावानं मतदान मागायचं, नारे तकबीर म्हणायचं तिथं, आणि इथं हे की आपलं चुकीच्या जागी जाऊन भाजपला पाठिंबा द्यायचं। MIMचं असं ठरलं आज झाला। हे आपण जसं म्हणत आहात की त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे, परंतु आमच्या प्रतिनिधीने त्यांच्याशी संपर्क साधला तर त्यांचं मत असं आहे की आम्ही काही अधिकृत असं पाठिंबा दिलं नाही व ते म्हणतात की आम्ही एक विशिष्ट गट निर्माण करून भाजपचं म्हणून नाही असं त्यांना मतदान केलं आहे, असं त्यांचं मत आहे। तर आपण अहमद सर्वर साहेबांकडून जाणून घेऊ पत्र की नाही मला मीच सांगतो, गट जर स्थापन केले त्यांनी तर त्यांच्या बरोबर कोणचे निवडून आलेले ते त्यांना विचारावं तुम्ही। MIMचे जे तुम्हाला सांगतील नगरसेवक जे म्हणले तुम्हाला आम्ही गट स्थापना केला, तर ते त्यांच्या बरोबर कोण आहेत नगरसेवक? त्याच्यामध्ये भाजपचे आहेत का पक्ष निवडून आलेले आहेत? ते ह्यांनी जे दिले, जे निवडून आला ते भाजपचे आहेत का मग तर अपक्ष आहेत? असं त्यांच्या बरोबर कोण विचार
त्यांना विचारावं तुम्ही त्यांना. बराबर है, अपन योग्य भूमिका मांडली. अहमद भाई, हिंदी में एमआईएम ने, आप उम्मीदवार थे स्वीकृत नगर सेवक के लिए, तो आपने क्या एमआईएम ने आपको पाटिंबा दिया या वो तटस्थ रहे, भाजपा के साइड से भी नहीं आपके साइड से भी नहीं? अगर वो किसी को भी वोट नहीं करते तो क्या आप जीत की होती? तफसीलन आप इस पे बताइए. नहीं, स्वीकृत सदस्य की प्रक्रिया रबाते वक्त वहां पर मतदान और समर्थन ये दोनों चीजों का महत्व नहीं है. ये स्वीकृत सदस्य चुनने के बारे में जो कुछ महाराष्ट्र शासन के जो निर्देश हैं, उस निर्देश का उल्लंघन उदगीर की नगर परिषद के माननीय नगर अध्यक्ष के हाथ से उदगीर का पहला फैसला यही गलत हुआ है. और जो भ्रष्टाचार की जो शुरुआत है और जो सत्ता की गर्वी जिसको कहा जाता है या सत्ता बल का दुरुपयोग जिसको कहा जाता है, उदगीर नगर परिषद के माध्यम से आज देखने को मिला है. और यहाँ पर मैं सबसे पहले मुबारकबाद देना चाहूंगा माननीय असद अवैसी साहब, खासदार असद अवैसी साहब, जो कि देश में मुसलमानों के हित की बात भारतीय जनता पार्टी के जुल्म सितम के खिलाफ में करते हैं. लेकिन महाराष्ट्र में पिछला अकोले का जो प्रकरण हुआ उसमें इम्तियाज जलील साहब का स्टेटमेंट था कि हम उस विचारधारा के साथ कभी भी नहीं जाएंगे. और रही बात समर्थन लेने और ना लेने की, अल्पमतों के 2 उम्मीदवार उदगीर नगर परिषद में चुनकर आए हैं और उनका किसी भी किस्म का गट नहीं है. लेकिन उनके समर्थन को कंसीडर करके एक चौथा भारतीय जनता पार्टी के माध्यम से जो उम्मीदवार को खड़ा किया गया था, उस उम्मीदवार और उस पक्ष के हित में या उसको समर्थन देके एमआईएम पार्टी ने जो है अपनी भूमिका क्लियर तरीके से जाहिर कर दी है कि हम मुसलमानों के वोटों को भारतीय जनता पार्टी के खिलाफ उकसाएंगे, हम चुनकर आएंगे और भारतीय जनता पार्टी का फायदा करेंगे. इस किस्म की भूमिका आज उदगीर में स्वीकृत सदस्य नियुक्ति के संदर्भ में जो कुछ भी प्रक्रिया हुई है उसमें हुई है. और ये हम आज के नगर पालिका की इस भूमिका निषेध करते हैं. मैं एक एज ए उम्मीदवार, एक पार्टी का कार्यकर्ता होने की वजह से इस चीज का निषेध करता हूं. और आने वाले दिनों में जो भी कानूनी प्रक्रिया होगी, हम इसके खिलाफ कानूनी प्रक्रिया में हम शामिल होंगे और इस चीज को आखिरी दम तक लड़ा जाएगा. ये थे अहमद सरवर साहब. इनका खुला कहना है कि एमआईएम के नगर सेवकों ने भाजपा अलायंस के उम्मीदवार को पाटिंबा देने की वजह से यह उनकी जीत हुई है. यह कांग्रेस और दीगर सेकुलर पार्टियों का विरोध करते हुए कौम के और अपने आप को एकजुटता के इतिहाद के नाम पर वोट लिया जाता है और भाजपा के समर्थन वाले उम्मीदवार को वोट किया जाता है, ऐसा यहाँ का कहना है. महानगर पालिका के चुनावों के बीच आज हम यहाँ पर लाइव बात कर रहे हैं. लातूर महानगर पालिका में भारी अक्सरियत में कांग्रेस ने जीत हासिल की है. हम चंदन भैया पाटिल से पूछते हैं कि कैसी जीत हासिल हुई. आज लातूर काँग्रेस लातूरचे नेते आदरणीय भैया साहेब यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. कारण काय म्हणतंय लातूर, तर लातूर हात म्हणतंय, लातूर अमित देशमुख म्हणतंय आणि देशमुख कुटुंबीय आणि काँग्रेस परिवार म्हणतंय. कारण मागच्या या 15 दिवसामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गलिच्छ अशा प्रकारचं राजकारण चालू होतं. आमच्याच उदगीर मधल्या काही लोकांनी, नेत्यांनी जाऊन तिथे जाऊन म्हणलं होतं की आता काँग्रेस संपणार. ते निव्वळ 1ला येऊन पोहोचले आणि ते संपल्यात जमा झाले. आता थोड्या दिवसाच्या काळामध्ये मला असं वाटतंय इथेही तीच परिस्थिती होणार आहे. आणि जनतेने, लातूरच्या जनतेचे मी मनापासून आभार मानतो. त्यांनी खूप मोठ्या प्रचंड बहुमताने काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला निवडून दिलंय. त्याबद्दल सगळ्यांचेच आभार आणि अभिनंदन. आज खरं तर मी मंजूरभाईंनी आणि अहमदभाईंनी सांगितलं की इतके वर्ष मी ऐकायचो की भाजप आणि एमआयएमची आघाडी किंवा मित्र पक्ष आहेत की काय, किंवा एक बी टीम आहे की काय. त्याचा साक्षात्कार मी नगरसेवक झाल्यानंतर आज पहिल्यांदाच जीबीची मीटिंग झाली आणि तिथं बघण्याचा योग आला. खरं तर असं होतं की संख्याबळ हे राष्ट्रवादीचं 20 होतं, काँग्रेसचं 5 होतं आणि भाजपचं 13 होतं. म्हणजे राष्ट्रवादीचे 2 नगरसेवक निवडून आले असते, 1 भाजपचा आला असता आणि गट जर बघितला तर 1 काँग्रेसचा निवडून आला असता. जर एमआयएम तटस्थ राहिली असती, पण त्यांचे नेते उठून
जाहीर पत्र देतात आणि पाठिंबा देतात भाजपच्या उमेदवाराला, याच्यापेक्षा दुर्दैव कुठलंच असू शकत नाही. आणि कुठलीही संधी आम्हाला किंवा गटनेत्यांना भेटली नाही ऑब्जेक्शन घेण्याची. त्यांनी स्पष्ट सांगितले की वर तुम्हाला काय जाऊन करायचं ते करा. म्हणजे ही कालच्या निवडणुकीत शाही पुसली गेली आणि मला वाटतं आजच्या निवडणुकीत लोकशाही पुसली गेली की काय, असं मला वाटतंय. ओके, धन्यवाद. ये जवाब नहीं देते, मेरा काम जिसका चलो मैं निकल